को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. काल अमरावती जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये काल दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर मान्सूनच्या पावसाचं आगमन झालं आणि या पावसामुळे एकीकडे शेतकरी सुखावला असला तरी दुसरीकडे मात्र अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमालांचं नुकसान झालेलं आहे. अचानक आलेल्या पावसामुळे जे आहे ते या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. गहू असेल, सोयाबीन, तूर, हरभरा आणि ज्वारी असं आदी शेतमालांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून अमरावतीच्या बाजार समितीची ओळख आहे. दररोज हजारो क्विंटल शेतमालाची आवक या बाजार समितीमध्ये असते, परंतु आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस आला आणि या पावसामुळे जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे, सोबतच व्यापाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेडची उभारणी करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची आहे. जो उर्वरित शेड आहे त्या शेडमध्ये अनेकदा व्यापाऱ्यांचाच माल राहतो असा देखील आरोप शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा माल या शेडमध्ये राहावा, त्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेतमालाचे लिलाव झाले पाहिजे अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो काल ज्या पद्धतीनं पावसामुळं गव्हाचं नुकसान झालेलं आहे. गहू पूर्ण भिजलेला, तो गहू आता या ठिकाणी मजूर सोकू घालतायत, पत खालावलेलं, त्यामुळं दर देखील जे आहेत ते कमी होणार आहे. दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये बघितलं या दुकानापुढे देखील सोयाबीन असेल, तूर जे आहेत ते वाळू घातलेले आहेत. मोठं नुकसान आहे संपूर्ण बाजार समितीमध्ये जे आहेत ते पावसामुळे झालेलं आहे. यापूर्वी देखील अनेकदा पावसामुळे जे आहे ते या बाजार समितीला फटका बसलेला आहे. तर मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं झालं आहे. त्यामुळं शेडची निर्मिती केली पाहिजे, नव्यानं शेड बांधलं पाहिजे असं देखील जे आहे ते शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते सोयाबीन खराब झालेलं आहे, तूर खराब झालेली आहे, सोबतच ज्वारीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर शेडची निर्मिती केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीनं आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं केली जात आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.